आता लगा 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 आज अक्षरशः गाडी वाहून जाताना वाचली. गावातल्या रस्त्यांवरनी मोठमोठी तळी साठली. हायवेवरचा चौक पाण्याखाली गेला. बारकी मोठी सगळ्या दुकानातनी पाणी शिरलं. आणि एवढंच नाही तर मेडिकल हॉस्पिटल सोबत कॉम्प्लेक्स मधली दुकानं पूर्ण बुडून लाखोंचं नुकसान झालं. आणि ती बी आपल्या मान तालुक्यातल्या मसवड मध्ये, ज्या गावाला सगळ्यात कमी पाऊस पडणारं गाव म्हणून ओळखलं जातं. होय मंडळी, कारण गेल्या 2-3 दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे मसवडच्या आजूबाजूचं सगळं वडण आलं. फुल भरून सगळं पाणी गावाच्या मेन एरिया म्हणजे जे एसटी स्टँड परिसर आणि शिंगणापूर चौकात शिरलं. आणि ती पाणी तिथल्या दुकानात जाऊन तिथल्या दुकानदारांचं जवळजवळ लाखोंचं नुकसान झालं. आणि या सगळ्या पावसामुळे मानगंगा सुद्धा ओव्हरफ्लो होऊन वाहत होती. आणि एका वर्षात दुसऱ्यांदा पूर आल्यामुळे सगळी जनता सकाळपासून पाणी बघायला गर्दी करून बसली होती. आणि ह्या सगळ्या पूर परिस्थितीमुळे मसवडचे तहसीलदार, नगरपालिका, पोलीस स्टेशन नागरिकांच्या सेवेत उतरलं होतं. त्याचं अजून एक कारण म्हणजे आजूबाजूच्या गावात जाणार रस्ता सुद्धा पावसामुळे पाण्याखाली गेला होता आणि संपर्क तुटला होता. या सगळ्यातून एकच सांगायचंय मंडळी, आपण या पृथ्वीवर फक्त निमित्त आहे. खरं मालक किंवा निसर्ग आहे. आणि तो एकदा कोपला की आपल्याला झोपावल्याशिवाय राहत नाही.